पाखल रोड परिसरातील घटना अशी घडली, पहा सविस्तर वृत्त। घटनेचा तपास कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीवर होणार नाही, संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांचं वक्तव्य। नाशिक शहरात पाखल रोड परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या घटनेबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी या घटनेचा कुठल्याही प्रकारे राजकीय अँगलने तपास न करता केवळ गुन्हेगार म्हणून तपास करत असल्याचं सांगितलं। साधारण 1400-1500 लोक त्या ठिकाणी जमलेले होते। त्याच्यामधले ज्या वेळेला पोलीस त्यांना समजावायला गेले त्यावेळेला त्यांनी समजले नाही आणि त्यांनी दगडफेक चालू केलेली होती। पोलीसच्या 3 गाड्या फुटलेल्या आहेत, त्याचबरोबर 21 पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झालेले आहेत। तर याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा रोल आहे, ते जे लोक त्या ठिकाणी आलेले होते, तर त्या ठिकाणची चौकशी चालू आहे। जे लोक त्या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत असतील किंवा जे लोक आजूबाजूला राहणारे असतील, ज्यांचा काही संबंध नाही आहे, तर अशांना टार्गेट न करता जे खरोखर जे दंगेखोर आहेत किंवा खरोखर जे व्हायलन्समध्ये सहभागी होते, अशांवर पोलीस डिपार्टमेंट कारवाई करत आहे। आम्ही हा जो काही तपास करतोय तो फक्त गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, तर त्या लोकांवर आम्ही कारवाई करणार आहे। ते त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे किंवा ते राजकीय आहेत किंवा नाही आहेत यांचा आमचा काही संबंध नाही। जर कोणी इन्व्हॉल्व असलं तरी आम्ही त्याच्यावर कारवाई ही करणार। तसेच या घटनेच्या आदल्या दिवशी ट्रस्टी मला भेटले होते, तेव्हा त्यांनी आम्ही स्ट्रक्चर काढून घेऊ असं सांगितलं असल्याचं देखील यावेळी आयुक्त कर्णिक यांनी सांगितलं। याच्यामध्ये जे ट्रस्टी आहेत ते मला 1 दिवसापूर्वी भेटलेले होते आणि त्यांनी अशी भूमिका घेतलेली होती की हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ते जे काही स्ट्रक्चर आहे ते आम्ही आमचं काढून घेतो आणि आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तसं काढून घेताय तर आम्ही आमची काय हे नाही, तुम्ही काढून घ्या। त्यावेळेला त्यांनी कुठल्याही सुप्रीम कोर्टमध्ये ते गेलेले आहेत किंवा अशा प्रकारचं काही आहे काहीच सांगितलेलं नव्हतं। आणि त्या दिवशी रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत आणि काही प्रॉमिनंट समाजातली लोक आहेत, हे त्या ठिकाणी प्रार्थना करून ते स्ट्रक्चर काढून घेण्याच्या तयारीमध्ये होते। त्याच वेळेला त्यांना दुसऱ्या एका मॉबनी अपोज करून ही घटना घडलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारचं काही असतं तर त्या दिवशी त्यांनी जी आमच्याबरोबर मीटिंग केली तर त्यावेळेला त्यांनी ते सांगायला पाहिजे होतं, ते त्यांनी सांगितलं नाही आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी ती स्वतःहून आम्ही काढून घेतो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती। सदर घटनेच्या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता आहे। खबरदारीचा भाग म्हणून पुढील 2-3 दिवस पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय, असे देखील यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।